3,000 रुपये सोडण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकले सुद्धा आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आता सोडण्यास सुरुवात केली आहे। आत्ताच तुम्ही बातमी सुद्धा ऐकलेली आहे, पाहिलेली सुद्धा आहे। त्यामुळे रक्षाबंधनाचे गिफ्ट आज या 13 जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनाचे गिफ्ट आज येईल, उद्या येईल याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। यावरती अखेर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने निर्णय घेतला आहे की आत्ताच तुम्ही पाहिलेला सुद्धा आहे। त्यामुळे या 13 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्या 13 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून खरोखर या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आत्ताच ही महत्त्वाची माहिती दिली आहे। तुम्ही सुद्धा ऐकलेले आहे, महिला व बाल विकास मंत्री स्पष्टपणे आता म्हणाले आहेत की जुलै आणि ऑगस्ट महिन्याची या ठिकाणी 3,000 रुपये सोडण्यास आता सुरुवात केलेली आहे। आपल्या राज्याचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कालच एक मोठी घोषणा केली होती की आज सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाचा बोनस त्या ठिकाणी 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती गेलाच पाहिजे, अशा प्रकारची कालच त्यांनी मोठी घोषणा केली होती। त्यामुळे आज सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनाचा बोनस त्या ठिकाणी मोठा 3,000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता एकाही लाडक्या बहिणींना अजिबात वगळता कामा नये, असं सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बँकांना सुट्टी असते आणि पैसे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना पण सुट्टी असते। त्यामुळे आजच कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच दिले होते आणि तशा प्रकारे त्यांनी रक्षाबंधनाचा बोनस म्हणून 3,000 रुपये आजच महिलांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश स्पष्टपणे महिला व बाल विकास मंत्री ज्या आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांना आता दिले होते। त्यामुळे त्यांनी आदिती तटकरे मॅडम आत्ताच लाईव्ह येऊन महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री जे आहेत त्यांनी स्पष्टपणे लाईव्ह येऊन सांगितले की जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले आहेत। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांनी स्पष्टपणे बँकांना आदेश दिले आहेत की आता रक्षाबंधन सण असल्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना यामधून वगळता कामा नये। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सोडले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहे की 3,000 रुपये क्रेडिटेड तुमच्या बँकेमध्ये, अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे। त्यामुळे 13 जिल्ह्यात 3,000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये सोडले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पटपट पैसे दिले जावेत, असं बँकांना तसेच महिला व बाल विकास विभागाला आता ही ऑर्डर दिली होती। त्यांनी पैसे वाटप करा म्हणून चेक सुद्धा या ठिकाणी सकाळीच दिला होता आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे आता जमा होऊ लागले आहेत। थोड्याच वेळामध्ये तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा सरकारी बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे सरकारी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर आज अगदी काही थोड्याच वेळामध्ये आता इथून पुढे 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी आता 1 तासांनी कधी पण रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु तुमचा जिल्हा या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला आज हे पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनी गेले 1 वर्ष झालं आता महिन्याच्या महिन्या खात्याला, म्हणजेच तुम्हाला पण माहित आहे गेले वर्ष झालं प्रत्येक महिन्याला न चुकता तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी 1,500 रुपये महिन्याच्या महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यावरती न चुकता प्रत्येक महिन्याला तुम्हाला पाठवत असतात। त्यातच आता रक्षाबंधन म्हणजे त्या ठिकाणी आता बहिणींचा आवडता सण, त्यामुळे रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून त्यांनी 3,000 रुपये आजच बँकेच्या खात्यामध्ये सोडले आहेत। अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये तुमच्या मोबाईलवरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार असल्याचं आताच एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिलेली आहे।
एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं. तुम्हाला पण लाडक्या बहिणींनो चांगलंच माहित आहे. त्यांचा शब्द पक्का असतो. त्यांनी स्पष्टपणे आत्ता सांगितलंय की आजपासून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ता वाटपाला वितरणाला सुरुवात या ठिकाणी झाली असून आजच पुढील काही मोजक्याच वेळेमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. सरकारने निवडलेल्या या 13 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे आज जमा होणार आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्टपणे फोन करून आदेश दिले आहेत की कोणतीही एकही लाडकी बहीण राज्यातील त्या ठिकाणी या नियमाच्या त्या ठिकाणी वगळण्यात येणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी सगळेच्या सगळे म्हणजे 3,000 रुपये जे सोडणार आहेत ते. आणि मागचा जर तुम्हाला त्या ठिकाणी मागील 12 महिन्यातील म्हणजे एका वर्षातील मागच्या 2024 पासून त्या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला एक जरी हप्ता त्या ठिकाणी राहिला असेल तर तो सुद्धा आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊन राहील. बघा लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने तुमच्या खात्यात हे पैसे त्या ठिकाणी जमा करा असं बँकांना आदेश दिले आहेत. तुम्हाला माहितीच आहे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा असतो तर ते बोलतात तेव्हा ते 100% करून दाखवतात. त्यामुळे आत्ताच 5 मिनिटापूर्वी त्यांनी बँकांना आदेश दिले आहेत. ज्यावेळी बँकांना आता एकनाथ शिंदे आदेश देतात त्यावेळीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडले जात असतात. गेल्या एका वर्षात त्यांनी तुमच्या 12 हप्त्यांचे म्हणजेच प्रत्येक महिन्याचा एक हप्ता एका वर्षात 12 हप्त्याचे 15,000 रुपये त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी सोडलेले आहेत. आता जुलै आणि ऑगस्टचे टोटल 1500 अधिक 1500 3,000 रुपये पण आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती अगदी काही मोजक्याच वेळामध्ये तुम्हाला येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमच्या बँकेचं खातं तुम्ही उघडून आतापर्यंत 12 हप्त्याचे 15,000 रुपये त्या ठिकाणी पोस्टात सुद्धा घेतले असतील, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही खातं उघडलं असेल, बँक ऑफ महाराष्ट्र या चारीपैकी कोणत्याही एका सरकारी बँकेत तुम्ही खातं जर त्या ठिकाणी उघडलं असेल तर तुम्हाला अगदी काही वेळातच आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे त्या ठिकाणी 3,000 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे. पहिल्यांदाच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता एकदम 3,000 रुपये आल्याचा त्या ठिकाणी आता तुम्हाला मेसेज येणार आहे. कारण बरोबर जून महिन्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी सोडण्यापासून आतापर्यंत 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यामुळे आता दुसरं वर्ष सुरू झालंय. लाडक्या बहिणींचं दुसरं वर्ष सुरू आहे आणि या दुसऱ्या वर्षातील जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त एकत्र तुम्हाला येणार आहेत. कारण सरकारी बँका ज्या आहेत त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पैसे सोडण्याचे आदेश दिलेले असतात. त्यामुळे आता त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या 4 बँकापैकी कोणत्याही एका बँकेत खातं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. कारण त्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड असतो. त्यामुळे या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, कारण या 4 बँका आहेत तर या 4 बँकांना सर्वात पहिल्यांदा जी आहे तर ती 13 या जिल्ह्यांची यादी तुमचे स्वतः लाडके भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. आणि बँकांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की यामध्ये कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळू नका. जेवढ्या 2,52,00,000 ज्या महिला आहेत त्यांना सरसकट सर्वांना लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये जुलै महिन्याचे 1500, ऑगस्ट महिन्याचे 1500 सोडले जावेत असे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणताही नियम या ठिकाणी आता रक्षाबंधनाचं जे गिफ्ट तुम्हाला येणार आहे यासाठी कोणताही नियम या ठिकाणी तुम्हाला लावला जाणार नाही. कोणतीही पात्रता नाही. सरसकट बहिणींच्या खात्यावरती सर्वांना आज 3,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला आजच रात्री 12 वाजायच्या आतमध्ये रात्रीच्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये आल्याचा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे. मग आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत. बघा, आजकाल जर त्या ठिकाणी आजकाल व्हिडिओमध्ये प्रत्येक जण सांगत असतात की या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, उद्या त्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार. परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमचा पण विश्वास बसत नाही.
कारण आता प्रत्येक जण सांगत असतो आज येणार पैसे, उद्या येणार पैसे, परंतु हे जे पैसे सोडलेत तर ते तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडलेत। आज सकाळीच महिला व बाल विकास विभागाला त्यांनी पैसे वाटण्यासाठी चेक सुद्धा सही करून दिला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे की महिला व बाल विकास मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन त्या ठिकाणी आता दाबलेलं आहे। त्यामुळे आता बघा या 13 जिल्ह्यामध्ये पैसे महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांनी तातडीने आपले पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे, कारण आज तुम्हाला 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात या ठिकाणी आलेले आहेत। तर यामधील बघा आता तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आजच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 13 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। प्रत्येक जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहे, कारण आज खरोखर तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी हा हप्ता सोडलाय। थोड्याच वेळामध्ये आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये आणि बँक ऑफ इंडियामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपये एकत्रित तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे आता कोणकोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे, तर त्या 13 जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी सांगत आहे। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे लाडक्या बहिणींनो। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामधील पहिला जिल्हा निवडला आहे तर तो म्हणजे नागपूर। बघा आता नागपूर जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय आणि आतापर्यंत आता तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, तसेच तुमच्या लाडक्या बहिणींचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल, त्या ठिकाणी पोस्टात खातं असेल, तर तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नागपूर जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा दुसरा जिल्हा, आता दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे धुळे। जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तुम्हाला 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक केले का बघा, तुमच्या खात्यावरती आज हे धुळे जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुमचा जिल्हा आहे का नाही हे तुम्हाला समजणार नाही। कारण आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता या जिल्ह्यांची नावे सांगितलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे 3 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यातील जर लाडक्या बहिणी तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे 3000 रुपये एकत्रित जुलै आणि ऑगस्टचे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर चौथा जिल्हा आहे 4 नंबरचा, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। आता नंदुरबार जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत आणि आतापर्यंत जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये, पोस्टात असेल, बँक ऑफ इंडियामध्ये जर 12 हप्ते त्या ठिकाणी 15000 रुपये घेतले असतील तर तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। आता बघा सातारा जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पुणे जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग, ठाणे, नांदेड, परभणी, आता बीड, जालना, त्या ठिकाणी लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।